हॅलो नमस्कार, मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. इथं बघा मी डाळ भात कुकर लावते. तर डबे सगळे खाली ठेवले, कारण की कडापाची माळणी नाही ना, त्याच्यासाठी तिथं ठेवले बघा बेसिंगच्या खाली. तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला येईलच, मी थोड्या दिवसानंतर करणार, कारण की अजून निम्म माझं किचनचं काम झालं नाही आहे. पूर्ण झाल्याशिवाय मी तुमच्यावर शेअर करणार नाही, तर पूर्ण होऊन द्या. तर गडबडीत जेवढं होते तेवढं मी असं करते, काम पण करते घरातलं आणि ते पण काम करते, असं दोन्ही होतात ते त्रासो. तर मी नंतर तुमच्यावर शेअर करते. तर डाळ 2 वेळा धुवून घेतली स्वच्छ आणि त्याच्यात टमाटर कापून टाकते आणि मिरच्या आहेत ना ते पण कापून ठेवते. हे बघा टाकते त्याच्यात. आणि त्याच्यानंतर तांदूळ तांदूळ आहे ना ते पण 2 वेळा धुवून घेते आणि त्याच्यात पाणी टाकून ना कुकरला लावून घेते. आणि 2 नळ आहे बरं का, एक वापरायचं पाण्याचं आणि एक प्यायचं पाण्याचं आहे. तर मी प्यायचं पाण्याचं आहे त्याच्यानेच हे करते आणि फिल्टर लावलं आहे ते प्यायला. आणि तो नळ आहे ना त्याला भाजी वगैरे म्हणजे स्वयंपाकाला वापरते. तर ते पण तुम्हाला नंतर मी शेअर करतेच त्याचं. तर इथं बघा कुकर लावून झालं आणि बारीक मिरच्या कट करून घेते. आणि काय रेसिपी बनवते तुमच्यावर थोड्याच वेळा सांगते बरं का. तर तिथं ना प्लेटमध्ये ना लसूण आहे ना टेचून ठेवलेला आणि बारीक कांदा कट करून घेते, एकदम बारीक कट करून घेते, जेवढं बारीक होते तेवढं. तर दाखवते तुम्हाला. तर मिरच्या, कांदा, लसूण आणि हरभऱ्याची भाजी. आणि हरभरा सुकून ठेवलेले हरभरा आहे, तर माझ्या आजींनी दिलेत मला. तर एक कढई घेतली, कढई तेल टाकलं आणि लसूण, मिरच्या आणि कांदा टाकला. हे बघा आणि चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घेते. गुलाबी रंग भाजून झाल्यानंतर त्याच्यात ना छोटा एक ग्लास पाणी टाकते आणि त्याच्यानंतर मीठ टाकते आणि उकळी येऊन देते. उकळी आल्यानंतर ना शेंगदाण्याचं कूट टाकते. हे बघा जेवढं पाहिजे तेवढं 2-3 चमचे टाकते. त्याच्यानंतर उकळी आल्यानंतर हरभऱ्याची भाजी आहे ना ती टाकते, कारण की आमच्याकडं असंच बनवतात. तुमच्याकडे कसं बनवतात ते मला नक्की सांगा, कारण की आमच्याकडे असंच बनवते. माझी आजी आहे ना अशीच बनवते. तर म्हणून मी पण तशीच बनवते आणि मला नाही आवडत मी ते तुम्हाला सांगते. हरभऱ्याची भाजी मला बिलकुल आवडत नाही. कार्तिकच्या पप्पाला आवडतात बरं का, त्यांना खूप आवडते, मला नाही आवडत. तर हरभऱ्याची भाजी शिजते, त्याला एका बाजूला गॅसवर ठेवलं आहे आणि इतर डाळीला फोडणी मारून घेते बघा. टोप घेतलं, टोपमध्ये तेल टाकलं, राई, जिरा, कढीपत्ता आणि लसूण टाकलं आणि ते डाळ आहे ना मॅश करून घेते बघा पळीने. आणि गुलाबी रंग येईपर्यंत भाजलं की त्याच्यात फोडणी मारून घेते. हे बघा त्याच्याकडे मला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी वाढून घेतलं. हे बघा आणि ते पण एका साईडला गॅसवर ना काढून घेते. आणि इथं मी शिरा बनवायला घेते. हे बघा तुम्हाला दाखवते. ते जादूगर ना ही भाजी, हरभऱ्याची भाजी शिजते का बघते मी. आणि पूर्ण पाणी आटले, शिजले बरं आणि छान. आणि टेस्टला पण लागते छान. भाकरीबरोबर तर खूप सुंदर लागते, पण मला नाही आवडत. आता मी ना शिरा करून घेते, वेगळ्या पद्धतीने करून घेते. तुम्हाला सांगते काय. एक कढई घेते, कढईमध्ये जेवढं तूप टाकते तेवढं टाकते, कारण की 2 ह्याच्यामध्ये आहे. तर माझ्याकडे पहिले मी ह्याच्यातलं संपवायचं मग बाकीचं संपवायचं म्हणून. आणि माझ्याकडे जेवढं तूप आहे ना तेवढंच मी रवा घेतला आहे बरं का. आणि रवा ना मला लुसलुशीत, एकदम पातळ आणि लुसलुशीत पाहिजे, त्याच्यासाठी मी थोडंसं पाणी वाढून घेतलं आणि चांगलं गुलाबी रंगापर्यंत भाजून घेतलं आणि गरम पाणी टाकलं. हे बघा आणि झाकण ठेवलं आणि पाणी आटायला ठेवलं. हे बघा पूर्ण पाणी आटलं. त्याच्यात मी काय टाकते बघा, येलो फूड कलर टाकते. थोडंसं पाणी घेतलं त्याच्यात ना ते फूड कलर टाकलं आणि मिसळून घेतलं. त्याच्यानंतर पायनॅपल इसेन्स घालते, त्याच्यानंतर टेस्ट छान लागते. त्याच्यानंतर दोन्ही मिक्स करून घेते. आणि माझ्या ना लक्षात नंतर आलं की साखर पहिले टाकायचे होते, नंतर टाकले. असं दोन्ही साईडला पण टाकले तरी चालते. साखर टाकलं चवीपुरता आणि झाकण लावून ठेवलं. हे बघा तर साखरेला पाणी सुटलं. परत एकदा चमच्याने ना हलवून घेते. हे बघा आणि त्याच्यात काय काय बघते, काजू आणि तुटी फुटी आणि चेरी कापून बारीक टाकले आणि त्याच्यानंतर इलायची पावडर टाकले आणि मिक्स करून घेतलं एकदम छानपैकी. आणि झाकण लावून परत 5 मिनटं ठेवते, ते कारण की वाफेत अजून छान शिजते ते. आणि कसं झालं शिरा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला पण असं आवडतं का, नक्की मी जवळून दाखवते तुम्हाला. हे बघा किती सुंदर दिसते. तर शिरा झाला, वरण भात भाजी सगळं झालं. आता शेवट राहिली चपाती. तर मी चपाती करून घेते आणि किचन लय छोटं आहे बरं का म्हणून मला ॲडजस्ट करावं लागते. तर असं कुठं ना कुठं काही तर काही कमी असते, थोडं तरी ॲडजस्ट करावंच लागतं. ॲडजस्ट केल्याशिवाय आपलं जमत नाही. का आपल्या महिलांना तर कुठं ना कुठं सगळ्या बाबतीत ॲडजस्ट करावंच लागते. तर आपल्याला पण करावं लागतं, मी पण करते आणि हे करते. तर मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर किचनचं टूर देते,
तर मी तुम्हाला सविस्तर छानपैकी, कारण की मी किती ॲडजस्ट करते ते तुम्हाला दाखवते नवीन घरात येऊन, नवीन किचनमध्ये, तर तुम्हाला नंतर सांगते. असं मी पहिले चपाती करून घेते. नेहमीप्रमाणे ना मी 2 चपात्या छोटे छोटे काढून ठेवते. तुम्हाला माहिती, एक कावळ्याला, गाईला आणि कुत्र्याला असं काढून ठेवते मी, आणि पहिल्या छोट्या चिमट्या करूनच ठेवते, न बाकीचं चपाती करते. आणि म्हणतात की पहिली चपाती आपण खाऊ नये, तर पहिली चपाती गाईला, कुत्र्याला असं द्यायचं. त्याच्यापेक्षा मी असं छोटे छोटे करते आणि मग नंतर मोठे चपाती करते. तर इथं बघा सगळ्या चपात्या करून घेते. आणि टोपलं त्या साईडला ठेवलं आहे, आणि ह्या साईडला बेसिंग आहे. बेसिंगच्या कडेला बरोबर कडेलाच ना माझं गॅस आहे. ते पण तुम्हाला नंतर सांगते. तर पटापट असं चपाती करून घेते. हे बघा, तर चपाती करून झाल्या की माझ्याकडे ना शिळे चपाती आहे रात्रीचं, ते पण गरम करते. रात्रीचं असं दिवसा असून दे, कारण की आता उन्हाळा आहे म्हटलं ना, चपाती आहे ना, तर सकाळी केलं तरी संध्याकाळ कडक होतात. सकाळी केलं की संध्याकाळपर्यंत कडक होतात, नाही तर रात्री केलं तरी सकाळीपर्यंत कडक होतात, असं होतं. तर इथं कडक असतात. आणि मी शिळ्या चपाती एक्स्ट्रा 2 चपाती करतेच, कारण की शिळं जेवढं होईल आणि जास्त त्याला भाजील ना तेवढंच छान लागतात. आता समजायचं मी आता शिळी चपाती आणि ती भाजून ठेवली ना, आणि परत हे बघा तुम्हाला दाखवते की भाजून ठेवल्यानं नाही खाल्लं आणि परत भाजलं ना, कुरकुरीत पापडसारखं लागतं आणि टेस्टीला पण छान लागतं. मला तसं आवडतं. आणि आपण पातळ वगैरे आमटी केली ना, त्याच्यावर छान लागते. म्हणजे आमटी कसली, कोणची पण आमटी छान लागते. आणि इथं बघा चपाती भाजून घेते. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये करा. आता हे सगळं चपाती भाजून झालं की आम्ही जेवून घेतो. जेवून झाल्यानंतर भांडे वगैरे सगळं घासून घेते. हे बघा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.